पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांच्या निधनामुळं समाजकारण आणि राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलेल्या पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांची आज सकाळी प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर राजकीय, सामाजिकसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केलाय. डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजकारण, राजकारणाचा कार्यतपस्वी आधारवड हरपल्याची भावना व्यक्त केली आहे. डॉक्टर पाटील यांनी ज्ञानदेव या आपल्या नावाप्रमाणेच ज्ञानाची आराधना केली. शिक्षण क्षेत्रालाच आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. वैद्यकीय, अभियांत्रिकी, औषध निर्माण, आर्किटेक्चर अशा वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांची महाविद्यालयं आणि आधुनिक सुविधांच्या उभारणीतून त्यांनी आपल्या शैक्षणिक समूहासोबतच महाराष्ट्राचं नावलौकिक उंचावल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलंय. डॉक्टर पाटील यांच्या निधनामुळं सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाल्याचं नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. माजी राज्यपाल डी.वाय. पाटील समूहाचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर ज्ञानदेव यशवंत तथा डी.वाय. पाटील यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद असून त्यांच्या जाण्यानं शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनाला दिशा देणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपल्याची शोकभावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील हे केवळ शिक्षण संस्था उभारणारे प्रशासक नव्हते, तर समाज परिवर्तनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाला नवी क्षितिज देणारे दूरदृष्टीचे शिक्षण महर्षी होते, अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय.